थंडीमध्ये संपूर्ण वातावरणामध्ये गारठा असतो आणि या गारठ्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता कोंडली जाते आणि ही उष्णता कोंडली गेल्यामुळे आपली जठर अग्नी आपोआप प्रदीप्त होते आणि त्यामुळेच थंडीमध्ये भूक ही जास्त लागते। तुम्ही जर बघाल तर थंडीमध्ये तुम्ही कुठलेही पदार्थ जर खाल्ले असता त्याचं पचन सहज होऊन जातं, कारण आपली जठर अग्नी जास्त प्रदीप्त झालेली असते आणि ही अग्नी जास्त प्रदीप्त झाल्यामुळे ती सर्व प्रकारचं अन्न, जसे की अन्न गुरु असो, लघु असो, कुठल्याही पद्धतीचं अन्न असो, ती चांगलं पचवू शकते। म्हणजेच काय तर थंडीमध्ये आपली संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमची ताकद ही काही प्रमाणामध्ये वाढलेलीच असते। आता जर आपण विचार करायला गेलो तर थंडीमध्ये आपला मनातला उत्साहही खूप जास्त प्रमाणात असतो, तसाच आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जितके अवयव आहेत त्यांचाही उत्साह तेवढाच जास्त प्रमाणात असतो। म्हणून या काळामध्ये जितकेही सण येतात सगळे सण खाणारे असतात। या काळामध्ये उपास करण्याचे सण हे खूप कमी असतात आणि खाणारे सण जास्त असतात। जसं की सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे कोजागिरी। या कोजागिरीला आपण मसाला दूध पितो, बरोबर की नाही? मसाला दूध म्हणजे त्याच्यामध्ये बदाम, चारोळी, साखर, दूध असं सगळ्यांचं मिश्रण करून त्या दुधाचं आपण सेवन करतो। म्हणजेच हा सुद्धा सण आहे खाण्याचा। त्यानंतरचा सण जो येतो तो म्हणजे दिवाळी। दिवाळीमध्ये फराळ खाण्याची प्रथाच आहे। त्यातही आपण ज्या वेळेला दिवाळी साजरी करतो त्यावेळेला वेगवेगळे व्यंजन बनवतो आणि ते एकमेकांना फराळाला बोलवतो किंवा एकमेकांच्या घरी तो फराळ आपण वाटतो सुद्धा। म्हणजेच या काळामध्ये खाणं हे जास्त गरजेचं असतं। जसं की मी तुम्हाला पावसाळ्याच्या थाळीमध्ये सांगितलं होतं की कमी प्रमाणात खा, अग्नी आपली मंद असते, उपवास जास्त ठेवा, तसंच या थाळीमध्ये मी तुम्हाला सांगेन की जास्त प्रमाणात खा, कारण आत्ता जे तुम्ही आहार घेणार आहात तो आहार तुम्हाला पुढचे 6 महिने तुमच्या शरीराला सांभाळणार आहे। कारण पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात खायचं आहे आणि त्याच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये म्हणजेच उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला कमी प्रमाणात खायचं आहे। म्हणूनच आत्ता शरीराला ताकद देण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे आहार घेऊ शकता। तर चला आपण बघूया या थाळीमध्ये कुठकुठले पदार्थ येतात। सर्वात पहिलं नेहमी मी सांगतो तेच की आलं आणि सैंधव मीठ एकत्र करून चावून त्याचा सोरस घेऊन चांगल्या प्रकारे ते खावा, याने तुमची अग्नी आणखीन जास्त प्रदीप्त होईल। त्यानंतर आहारामध्ये म्हणजेच आपल्या थंडीच्या थाळीमध्ये तुम्ही गव्हाची चपाती घेऊ शकता। गव्हाच्या चपातीला चांगल्या प्रकारे तूप लावून ती चपाती तुम्ही घेऊ शकता। चपाती बरोबर खाण्यासाठी म्हणजेच मेन कोर्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या काळामध्ये घेऊ शकता। जसं की भोपळा हा पदार्थ या काळामध्ये तुम्ही घेणं अतिशय योग्य आहे। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जसे की पनीरची भाजी झाली, मशरूमची भाजी झाली, कडधान्य झाले जसे की छोले म्हणतो आपण, छोले झाले, असे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या की पचायला थोड्याशा जड जरी असल्या तरीसुद्धा तुम्ही या काळामध्ये त्या घेऊ शकता। या थाळीमध्ये तुम्ही भाताचा समावेशही करू शकता। भाताबरोबर तुम्ही डाळीचा वापरही करू शकता। या डाळीमध्ये तुम्ही विशेषतः उडदाची डाळ वापरलेली योग्य असते। उडदाची डाळ ही प्रचंड प्रमाणामध्ये जड असते, पचायलाही ही जड असते, त्यामुळे ती तेवढीच ताकद देणारी असते। पण बाकीच्या काळामध्ये उडदाची डाळ घेणं हे तेवढं सोयीस्कर होत नाही, कारण ती पचायला जड असल्याकारणाने तेवढी अग्नी आपली शरीरातली तीव्र नसल्याकारणाने ती डाळ तेवढं पचवली जात नाही। पण या काळामध्ये अग्नी जास्त प्रदीप्त असल्याकारणाने उडीद डाळ चांगल्या प्रकारे पचू शकते, म्हणून तुम्ही या काळामध्ये उडीद डाळ घेऊ शकता। तसेच तुम्ही मुगाची डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ ह्या तिन्ही प्रकारच्या डाळ तुम्ही या काळामध्ये घेऊ शकता। आता आपण बघूया डेझर्ट। डेझर्टमध्ये तुम्ही काय घेऊ शकता। पण आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की डेझर्ट म्हणजेच गोड पदार्थ हे खाण्याच्या शेवटी नाही तर खाण्याच्या अगोदर घेणं जास्त योग्य असतं, जेणेकरून तुमची सुरुवातीची अग्नी ही जास्त प्रदीप्त असल्याकारणाने
गोड पदार्थ चांगल्या प्रकारे पचवू शकतात आणि तुमच्या शरीराला चांगल्या प्रकारे ताकदी देऊ शकतात। तर आपण पाहूया या काळामध्ये तुम्ही गोड पदार्थ कुठले खाऊ शकतात। सर्वात पहिलं तुम्ही दुधाचे सगळे पदार्थ या काळामध्ये खाऊ शकता, जसं की तांदळाची खीर झाली, शेवयांची खीर झाली, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे दुधाचे पदार्थ झाले, जसे की रबडी झाली, नंतर दुधाची मिठाई असते तीही तुम्ही खाऊ शकता। वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही या काळामध्ये खाऊ शकता, जेणेकरून तुमच्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये ताकद मिळेल। या काळामध्ये तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता, पण दही खाताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे दही हे नेहमी प्रमाणातच खाल्लं गेलं पाहिजे आणि नुसतं दही कधीच खाऊ नये। दह्याबरोबर काहीतरी मिक्स करूनच खाणं योग्य असतं, जसं की साखर, गूळ किंवा तुम्ही मुगाच्या डाळीबरोबर जरी दही घेतलं तरीही ते योग्य ठरतं। थंडीच्या काळामध्ये सर्वात पोटेंट म्हणजे सर्वात वीर्यवान असणारा पदार्थ निसर्गात येत असतो, तो म्हणजे आवळा। आवळा या काळामध्ये सगळ्यात चांगला असतो आणि आवळ्यामध्ये जी काही पोटेन्सी असते ती याच काळामध्ये जास्त प्रमाणात आवळ्यामध्ये उतरत असते। जसे की याच काळामध्ये आपण आवळा नवमी सुद्धा साजरी करतो। तुम्ही कॅलेंडरमध्ये चेक करू शकता की थंडीमध्येच आवळा नवमी येते। काही गावांमध्ये आवळा नवमी साजरी केली जाते। आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचे ते सेवन करतात। ही झाली थंडीची थाळी। यामध्ये आपण पाहिलं की थाळीमध्ये आपण कुठले कुठले पदार्थ खाऊ शकतो। तर आता आपण पाहूया आपण कुठले कुठले पदार्थ पिऊ शकतो। सर्वात पहिलं ताक। ताक हे तुम्ही या काळामध्ये घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही बार्लीचं सूप ही या काळामध्ये घेऊ शकता। ज्यांना थंडी खूप जास्त प्रमाणात लागते आणि ज्यांना थंडी सहन होत नाही त्या लोकांसाठी थंडीमध्ये गरम पाणी पिलेलं अतिशय योग्य असतं, कारण ते गरम पाणी पिल्याने त्यांच्या शरीरामधली उष्मा वाढते आणि त्यांना थंडी सहन होऊ शकते। ज्यांना नुसतं गरम पाणी घेणं योग्य वाटत नाही किंवा बरेच जणांना गरम पाणी घेताना उलटीसुद्धा येते, त्या लोकांसाठी साधं मुगाच्या डाळीचं पाणी, त्यामध्ये थोडी दालचिनी, थोडी लवंग, थोडं सुंठ। शेवटी जाता जाता एक प्रकार मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो, म्हणजेच तो प्रकार या थाळीमध्येच आपण ॲड करूया। जसं की हा काळ थंडीचा असतो आणि शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये थंडपणा वाढलेलाही असतो आणि तो कमी करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे व्यायाम। याच थंडीच्या थाळीमध्ये आपण व्यायाम ॲड करायला पाहिजे। ही झाली आपली थंडीची थाळी। एवढं सर्व आपलं खाऊन झालं। जर हे खाऊन तुम्हाला जडपणा वाटत असेल किंवा पोटामध्ये भारीपण वाटत असेल तर ते पचवण्यासाठी तुम्ही पानाचा वापर करू शकता। पानामध्ये थोड्या प्रमाणात गुलकंद घालून, त्याच्यामध्ये थोडीशी लवंग घालून आणि थोड्या प्रमाणामध्ये इलायची असं एकत्र करून ते पान जर तुम्ही जेवणानंतर घेतलं असता, खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जडपणा वाटणार नाही। तर थंडीची थाळी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा।